दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी वाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, त्या वाङ्मयाचे अनेक पैलू अभ्यासार्थींना अभ्यास करता यावेत, त्यावर चिंतन व्हावं म्हणून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम हे फेसबुक लाईव्ह पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सध्या 21 समासी अर्थात जुना दासबोध या ग्रंथाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण या 21 समासी ग्रंथातील 16वा समास, ज्या समासाचं नाव आहे गुरु शिष्य संवाद, असा हा समास आपण चिंतन करतो आहोत, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या 21 समासी दासबोधावर कालचं जे सत्र झालं ते 100वे सत्र होतं. 16 समास आपण आत्तापर्यंत त्यावर चिंतन करण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. या समासाचं वैशिष्ट्य हे आहे की यामध्ये सद्गुरू आणि सत्शिष्यांचा संवाद आहे. सत्शिष्याच्या मनात असलेल्या काही प्रश्नांची उकल त्या
विकल्पांचं निरसन, प्रश्नांचं स्पष्टीकरण, आशंकांना उत्तर, अशा पद्धतीनं समर्थ रामदास स्वामी आणि पहिले शिष्य उद्धव स्वामी आणि त्यांच्यासोबत काही इतर शिष्य असा हा संवाद चालू आहे. काल आपण या 16व्या समासातील ओवी क्रमांक 50 पर्यंत आपण काल आलो होतो. समर्थांनी अनेक उदाहरणं त्यामध्ये सांगितली. दृष्टिबंधनाचा खेळ असतो, जादूगार खेळ करतात, डोळ्यावर पट्टी बांधून दुचाकी घेऊन, मोटरसायकल घेऊन गावामध्ये फिरतात, पैसे काढून दाखवतात, जादूनी सोनं काढून दाखवतात. आत्ता सुद्धा या जगात सुद्धा आपण अशा घटना पाहतो, वाचतो पेपरमध्ये. लोक आले, त्यांनी सांगितलं सोनं उजळून देतो आणि ते सोनं गायब केलं, दुसरंच डुप्लिकेट हातामध्ये त्यांनी दिलं. अशा अनेक घटना आपण पाहतो. समर्थ या ठिकाणी म्हणतात की असं जर असतं, त्या दृष्टिबंधनाच्या खेळामधून किंवा त्या जादूमधून जर त्याला पैसे काढता आले असते तर तो असा भीक मागत फिरला असता का? खरं कोणतं आहे? ते जादूमध्ये काढलेले पैसे खरे आहेत का आम्हाला ते खरं वाटतं हे खरं आहे? समर्थ म्हणतात की तुला बऱ्याच वेळा अशा ठिकाणी गेल्यानंतर ते वास्तव वाटायला लागतं, ते खरं वाटायला लागतं आणि माणूस त्यामध्ये अडकतो. समर्थांनी उदाहरण दिलं, स्वतः प्रभू श्रीरामचंद्रांचं उदाहरण दिलं. राक्षसांनी तयार केलेली ती माया, तो सुवर्णमृग, पण त्याचा पाठलाग सुद्धा स्वतः श्रीरामांनी केला. देव सुद्धा अशा मायेमध्ये भरकटतात, मोहित होतात, फसतात. अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. अनेकांच्या जीवनामध्ये असे प्रश्न आहेत, असे प्रसंग आहेत. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, दृश्यभास अविद्यात्मक, तुझाही देहो तादात्मक, म्हणून हा अविवेक, तेथे संचारला श्रीराम. तुला स्वरूप का दिसत नाही की ज्याला मायेचा स्पर्श सुद्धा नाहीये, असं स्वरूप तुला दिसत नाही? आणि जे सगळं माईक आहे, जे मिथ्या आहे, नाशिवंत आहे, खोट आहे, फसव आहे, ते मात्र तुला खरं वाटतं. समर्थांनी वर्मावर इथं बोट ठेवलंय. समर्थ म्हणतात, दृश्य भास अविद्यात्मक. हे सगळं जे दृश्य आहे हे सगळं अविद्यात्मक आहे, अविद्येतून जन्माला आलेलं आहे. अविद्या, कुविद्या आणि सद्विद्या, काय म्हणतो आपण त्याला? प्रकृती, संस्कृती आणि विकृती. विकृती म्हणजे कुविद्या, संस्कृती म्हणजे सद्विद्या आणि प्रकृती म्हणजे अविद्या. हे जे सगळं तू काही पाहतो आहेस हे सगळं अविद्यात्मक आहे. आणि समर्थ म्हणतात, तुझाही देहो तादात्मक, तसाच तुझा सुद्धा देह बनलेला आहे, तो अविद्यात्मकच आहे. तो तुला काय खरं दाखवील? एक उदाहरण घेऊन चला की आपल्याला माहिती आहे अमुक एक व्यक्ती आहे, कायम खोटं बोलतीये.
त्याच्या बोलण्याला काही अर्थच नसतो, पण तो असं सांगतो आणि त्यातल्या त्यात नवीन लोक जर असतील तर ते मोहित होतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि ते खरं मानतात. ज्याला हे सगळं माहिती आहे तो काय म्हणतो, कोण बोललं तुम्हाला ते? होय, अहो त्याला 4 भागा, 2 भागा, कारण त्याच्या बोलण्यात तथ्य नाहीये. आता असा एखादा माणूस आहे की जो कायम टोप्या घालतो, या बोटावर तिथून की त्या बोटावर करतो, त्याच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा? आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग घडतात. म्हणून समर्थ म्हणतात की अरे जे सगळंच नाशिवंत आहे, माईक आहे, भ्रम निर्माण करणार आहे, त्याच्यावर तू काय विश्वास ठेवणार? आपण म्हणतो, आता किती प्रसंग मला तुम्ही सांगा. सध्याची ही जी कोरोनाची लाट, दुसरी लाट संपली, आपण काय विचार करतो? तोंडाला बांधा, हात स्वच्छ धुवा, संसर्ग येऊ देऊ नका, कोरोना होणार नाही. पण जी माणसं घरात आहेत, 80, 85, 90 वर्षाची माणसं घरात आहेत, घरातल्या लोकांनी अत्यंतिक काळजी घेतली आहे, तरी त्यांना कोरोना झाला आहे का? पटतं का हे? हे लॉजिक आपल्या डोक्यात नाही बसत. कसं पटवून द्याल तुम्ही? आता दुसरा विषय असा आहे की ज्यांनी अत्यंतिक काळजी घेतली त्यांना सुद्धा कोरोनाची चपेटमध्ये आणलं, कोरोनाने गिळून घेतलं त्यांना. आता मला तुम्ही सांगा, डेड बॉडीज घेऊन जाणाऱ्या व्हॅनचे जे ड्रायव्हर आहेत, ज्यांना कोरोना झालाय, त्या कोरोनाच्या डेड बॉडीज घेऊन जाणारे जे ड्रायव्हर आहेत, असा एक तरी मला ड्रायव्हर दाखवा. किंवा स्मशान घाटावर काम करणारी जी लोक आहेत, ज्यांनी असंख्य शेकडो डेड बॉडीजला उचलून सरणावर ठेवलं आणि अग्नी देऊन टाकले, त्यापैकी कुणाला कोरोना झाला? आपल्या आवाक्याच्या बाहेरच आहे. काहीतरी आपण ठरवायचं म्हणून ठरवायचं, करू नये असं मी म्हणत नाही, तोंडाला बांधू नये असं मी म्हणणार नाही, हाताची स्वच्छता करणं हे करू नका असंही मी म्हणणार नाही. पण मला तुम्ही सांगा की या गोष्टी या दृश्य विश्वामध्ये किती अनियंत्रित आहेत. कसा विश्वास ठेवायचा आम्ही त्यावर? अनेक उदाहरणं समर्थ देतात. आता या आजच्या ओवी क्रमांक 51 पासून समर्थ आपल्याला काय उपदेश देतात त्याचा विचार आपण करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. तैसी माया हे प्रत्यक्ष दिसे, पाहता सत्यची भासे, परी जागृती स आलिया नसे, स्वप्न जैसे. श्रीराम. स्वप्न देखोनी निर्बुजला, ब्रह्मारण्यामध्ये पडला, प्राणी मार्ग असे चुकला, आक्रंदे दुःखे. श्रीराम. स्वप्न सत्यची वाटे निद्रिस्ता, परी निशेष लटिके जागृती येता, जागृती स्वप्न भये वार्ता, बोलोची नये. श्रीराम. तैसा संसार हा दीर्घ स्वप्न, मध्ये माया दिसे महाविघ्न, स्वरूप जागृती आलिया निर्विघ्न, मुळीच आहे. श्रीराम. तेथे संसार दुःख आटेल, स्वये आनंद प्रगटेल, आनंदाचे ही मूळ तुटेल, नवतेची जैसे. श्रीराम. या ओव्यांमध्ये समर्थ सांगतायत, तैसी माया हे प्रत्यक्ष दिसे, पाहता सत्यची भासे. भास आहे.
आपली बैठक कशी आहे? आभासी बैठक चालू आहे. वस्तुतः तुम्ही तुमच्या घरामध्ये बसलेला आहात, मी माझ्या घरात बसलेलो आहे. आपण ऐकतो आहोत एकमेकांना. मी तुम्हाला पाहत नसलो तरी तुमच्या कॉमेंट वाचतो. तुमच्या अकाउंटला जो फोटो ठेवलेला असेल तो फोटो मी पाहतो. तुम्ही मला बोलत असताना पाहता. पण एखादी वेळी काय होतं की मी बोलत असताना काय त्या इंटरनेटचा प्रॉब्लेम येतो माहिती नाही. माझं तर बोलणं इकडे चालूच आहे, पण तुम्हाला चेहरा एकदम माझा झालेला दिसतो. स्टँड स्टील. किंवा काही वेळा काय होतं, माझे ओठ हलतात आणि शब्द उशिरा येतो. आता कोणतं खरं आहे मला सांगा? हा सगळा आभास आहे. समर्थ म्हणतात, पाहता सत्तेची भास आहे, परी जागृतीस आलिया नसे स्वप्न जैसे. पण जाग झाल्यानंतर स्वप्नामध्ये जे पाहिलं होतं ते खरं नसतं. आम्हाला एक स्वप्न पडलंय, लॉटरी लागली आहे, 25 लाखाची लॉटरी लागली. इन्कम टॅक्स मध्ये काय गेले असतील ते 5-10%. आता या एवढ्या पैशाचं करायचं काय? मी विचार करत असतो, घर घ्यावं का, गाडी घ्यावी का, घराचं रिनोव्हेशन करावं का, हा सगळा विचार मी करत असतो. आणि तेवढ्यात मला जाग येते आणि मला असं लक्षात येतं की अरे हे तेरी की काय लॉटरी फिटरी काय लागली नाही आपल्याला, आपण आहोत तिथंच आहे. काही लागलेलं नाही, काही मिळालेलं नाही. किंवा एखादं स्वप्न पडलेलं असतं, त्या स्वप्नामध्ये भीतीदायक स्वप्न असतं, हृदयाचे ठोके वाढलेले असतात, कपाळावर घाम येतो आणि तेव्हा बरोबर मला जाग येते. मी पटकन उठून बसतो, पाहतो अरे नॉट टू वरी, मी माझ्याच घरात आहे, मी माझ्याच अंथरुणामध्ये आहे, आय एम सेफ. आता मला तुम्ही सांगा की मी माझ्या घरामध्ये सेफ किती दिवस आहे? कोरोनाच्या 3ऱ्या लाटेचा काय भरोसा? खरं काय? कशावर विश्वास ठेवायचा? समर्थ या ठिकाणी म्हणतात, परी जागृतीस आलिया नसे स्वप्न जैसे. इथे जागृती म्हणजे काय? म्हणजे झोपेतून उठलेला, याचा एक अर्थ आहे ढोबळ अर्थ. झोप संपली किंवा झोप मोडली, स्वप्न जे पडलेलं होतं सुखाचं दुःखाचं ते काही खरं नाहीये, हे आलं लक्षात. आणि मला त्याची भीती वाटत नाही किंवा त्या सुखाचं मला काही सुख वाटत नाही, समाधान मिळत नाही. लॉटरीज वगैरे काय असेल ते आनंदाची बातमी. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर जीवनातल्या, सध्याच्या जीवनातल्या, स्वप्नातल्या नव्हे, जीवनातल्या सुख दुःखांची काहीही बाधा आपल्याला होत नाही. ही जागृती अपेक्षित आहे समर्थांना. आत्मज्ञान प्राप्तीची जागृती, झोपेतून उठलेली जागृती नव्हे. स्वप्न देखोनी निर्बुजला, ब्रह्मारण्यामध्ये पडला, प्राणी मार्ग असे चुकला, आक्रंदे दुःखे श्रीराम. स्वप्नामध्ये तो निघालाय आणि दाट जंगलामध्ये गेला, घनदाट जंगल, नुसती झाडं, वेली, मोठमोठी जळमट. तुम्ही कधी कर्दळी वनात गेलात का? जाऊन या एकदा. 7-7, 8-8 फूट उंचीची वारुळ आहेत, नुसती झाडं, नुसती झाडं.
कुणी माणूस भेटत नाही विचारायला, कुणाचं घर नाही, शेती नाही, भयानक जंगल आहे. समर्थ म्हणतात, स्वप्न देखोनी निर्बुजला, ब्रह्मारण्यामध्ये पडला, प्राणी मार्ग असे चुकला, आक्रंते दुःखे. त्याला वाटतं मी रस्ता चुकलो आणि रडायला लागतो. स्वप्न सत्यची वाटे निद्रिस्ता, परी निशेष लटिके जागृती येता. जागृतीच स्वप्न भय वार्ता बोलोची नाही. आता या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे की स्वप्नामध्ये मला प्रसंग दिसतोय, आनंदाचा प्रसंग आहे. स्वप्नामध्ये माझ्यावर काहीतरी गंडांतर आलंय, दुःखाचा प्रसंग आहे. हे जसं झोपेतून जागा झाल्यानंतर त्याचा कुठलाही इफेक्ट राहत नाही, कारण लक्षात येतं की अरे ते स्वप्न होतं, ते खोटं होतं. आता या जीवनामध्ये आमच्या पद्धतीनं आम्ही जागे आहोत असं म्हणतो का नाही आपण, मी जागा आहे, आता मी झोपलेलो नाहीये. पण जागा असताना मी जर रेल्वेमधून चाललो आणि मी खिडकीतून जर बाहेर पाहिलं तर मला असं दिसतं की झाडं पळतायत. आता हे खरंय का खोटं आहे? आकाशाकडे मी जेव्हा पाहतो गच्चीवर बसल्यानंतर, तेव्हा मला असं वाटतं की ढग आहेत आकाशामध्ये आणि चंद्र वेगाने चाललाय, त्या ढगांना पार करतोय. हे खरंय का खोटं आहे? उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मी टार रोडने चाललोय किंवा गाडीमध्ये बसून चाललो आणि लांबवर मला असं दिसतं की तिथं पाण्याच्या झळ्यामुळे अंतराळ, ते जे वातावरण आहे ते हलतं आहे. हे खरंय का खोटं आहे? पाणी दिसतं, पाण्याच्या वाफा दिसतात. हे खरंय का खोटं आहे? जिवंत असताना, जागृती अवस्थेत असतानाच्या या गोष्टी आहेत. हे फसवाय का नाही? समर्थ म्हणतात, रथ धावता पृथ्वी चंचळ, वाटे परिते असे निश्चळ, तैसे परब्रह्म केवळ, निर्गुण जाणावे श्रीराम. आभाळा करिता मयंक, मयंक म्हणजे चंद्र, वाटे धावतो निशंक, परिते अवघे माईक, आभाळ चळे श्रीराम. झळे अथवा अग्निज्वाळ, तेणे कंपित दिसे अंतराळ, वाटे परिते निश्चळ, जैसे तैसे श्रीराम. ऐसी वस्तू निरावेव, माया दाखवी अवेव, इचा ऐसाच स्वभाव, नाथिलीच हे श्रीराम. माया पाहता मुळीच नसे, परी हे साचा ऐसी भासे, उद्भवे आणि निरसे, आभाळ जैसे श्रीराम. किती उदाहरणं दिली आहेत समर्थांनी. आमच्या जीवनामध्ये हे पाहतो ना आम्ही. आता खरं काय समजायचं? पृथ्वी सूर्याभोवती फिरतीये, हे आम्ही तर शांत बसले होतो, आम्हाला कुणाचा विश्वास बसेल का? गॅलिलिओला किती त्रास झाला माहिती आहे तुम्हाला? त्यांच्या धर्मगुरूंनी वाळीत टाकला गॅलिलिओला, खोटं बोलतोय म्हणून. त्याला अनेक पश्चाताप घ्यायला लावले. पण गॅलिलिओ म्हणाला, तुम्ही मला काही जरी केलं तरी पृथ्वी जी फिरतीये सूर्याभोवती, त्याच्यात काही फरक पडणार आहे का? ते सत्य आहे, पण तुम्हाला ते तसं दिसत नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, आपल्याला माहिती आहे. ते खरंय का खोट आहे? आणि मग एका कक्षेच्या बाहेर आपण गेल्याबरोबर तिथून ते यान खाली येत नाहीये. ते खरंय का? ते तर त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरत राहत. त्याला समुद्रात बुडवायचं असेल, जमिनीवर आणायचं असेल, तर शास्त्रज्ञ त्याला काय करतात? त्याला पृथ्वीच्या कक्षेत खेचून आणतात.
गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत एकदा ते आलं की मग ते आपोआप पुढे येतं. तैसा संसार हा दीर्घ स्वप्न, मध्ये माया दिसे महाविघ्न, स्वरूप जागृती आलिया निर्विघ्न मुळीच आहे. हे सगळं माईक आहे. मी काल आपल्याला उदाहरण दिलं, घरातला माणूस जातो, अत्यंत जवळचा माणूस जातो, मायेचा माणूस जातो. आपल्याला पहिले 3-4 दिवस कशात लक्ष लागत नाही, जेवण नको वाटतं. माझा माणूस गेला त्याचं दुःख खूप वाटतं. थोड्या दिवसानंतर थोडं ते दुःख हळूहळू व्हायला लागतं. काही महिने काही वर्ष गेल्यानंतर त्याची आठवण सुद्धा येत नाही. आता तिथं रडलं ते खरं होतं का आता आठवण येत नाही, कायम आनंदात हे खरं आहे. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. मानवी जीवनाचं शाश्वत आणि चिरंतन सत्य समर्थांनी आपल्या समोर उकलून ठेवलेलं आहे. आपण एखादा चित्रपट पाहतो, त्या चित्रपटातले जे प्रसंग आपल्याला दिसतात, काही वेळा आपण भावुक होतो. मला तर त्या सिरियल ज्या असतात ना त्या सुद्धा पाहवत नाहीयेत. काय सांगू तुम्हाला, करुण प्रसंग आला की आपोआप डोळ्यातून पाणी यायला लागतं. मी पाहण्याच्या भानगडीतच पडत नाही. सिरियल्स उठतो आणि बाजूला निघून जातो. पण माझ्या असं लक्षात येतं काही महिन्यानंतर की अरे, ज्याच्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं आणि 5-6 महिन्यानंतर त्याचा रोल एकदम बदललेला आहे. देव माणूस सिरियल तुम्ही पाहताय का नाही? अहो, किती सिरियल आहेत अशा. आज काहीतरी दिसतंय आणि काही दिवसानंतर वेगळंच दिसतंय. आता मला तुम्ही सांगा, थिएटरमध्ये बसलेल्या ज्या पडद्यावर आपण हे सगळं पाहतो आहोत किंवा टीव्हीच्या स्क्रीनवर आपण पाहतो आहोत, त्या स्क्रीनला किंवा त्या थिएटरमधल्या पडद्याला त्याचं काही सोयरसूतक आहे का? काही घेणं देणं नाही. निर्विकार, निर्वृत्त अवस्था. भगवंताला पडलेलं हे स्वप्न आहे. भगवंताला पडलेलं हे दीर्घ स्वप्न आहे. समर्थ म्हणतात, तैसा संसार हा दीर्घ स्वप्न. ते कुणाला पडलंय? ईश्वराला पडलंय. आणि त्याच्या त्या स्वप्नामध्ये आम्ही सगळे प्यादे आहोत. मला तुम्ही सांगा, मला स्वप्न पडतं पेढे, जिलेबी, वडापाव, पोळी, वरण, भात हे सगळे पदार्थ मला स्वप्नात दिसतात. आता वरण भातासाठी डाळ तांदूळ आणलेत का? वडापावसाठी ब्रेड आणलाय का? पोळीसाठी गहू आणलेत का? पेढ्यासाठी खवा आणलाय का? काही नाही. पण मीच ते सगळ्या वस्तू झालोय. आपल्या लक्षात येईल, भगवंताचं हे दीर्घ स्वप्न चालू आहे. भगवंतच या सगळ्या वस्तूंमध्ये नटलेला आहे. म्हणून चराचरामध्ये भगवंताचं दर्शन ज्याला होतं तो खरा संत माणूस आहे, तो खरा साधू आहे. त्याला त्याची प्रचिती येते. हे केवळ बोलण्यापुरतं वेगळं आहे. भगवंत दशांगुळे उरलेला आहे, सर्वत्र व्यापून उरलेला आहे. पण हा स्वप्नाचा जर आपण संदर्भ घेतला, माझ्या स्वप्नात दिसणाऱ्या वस्तू आहेत किंवा माझ्या स्वप्नात दिसणारा एखादी चोरी आहे, चोरी होतीये, कुणाच्या तरी घरामध्ये चोरी होतीये. ते घर कोण आहे? ते चोर कोण आहेत? ते चोरी करून घेऊन जाणारे दागिने, वस्तू, पैसे, रोकड ते कोण आहे? हे सगळं मी जर निर्माण केलेलं आहे. भगवंताचं हे दीर्घ स्वप्न आहे, भगवंतानी निर्माण केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये भगवंत विसावलेला आहे. म्हणून आम्हाला चराचरामध्ये समत्वम योग उच्यते.
किंवा चांडाळ, हत्ती, ब्राह्मण, कुत्रा, गाढव या सगळ्यांमध्ये मला त्याचं दर्शन झालं पाहिजे. ते एकच तत्व सगळीकडे विलसलेलं पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे ओसणाती जन, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे श्रीराम. भगवंताला पडलेल्या स्वप्नामध्ये आम्ही सगळे प्यादे आलेलो आहोत आणि आम्ही आमचं विश्व निर्माण केलंय. त्यात माझी बायको, माझी मुलं, माझ्या सुना, माझे नातू, माझे जावई, सासू सासरे, आणि एखादा झटका असा येतो, काही राहत नाही. समर्थ काय म्हणतात, देहबुद्धी अहंकारे निजेले घोरती घोरे, दुःखे अक्रंदती थोरे, विषय सुखा कारणे श्रीराम. पण ज्याला माहिती होत आहे की अरे हे स्वप्न आहे, तो रडत बसत नाही जागा झाल्यानंतर. पण काही जणांना त्या स्वप्नाचा एवढा धसका घेतलेला असतो, काही जणांनी, की कित्येक दिवस त्यांना ते आठवतं आणि ते भीतीनं घाबरून उठतात. कित्येक दिवस त्याच्यावर त्याचा इफेक्ट दिसतो. निजेले असताच मेले, पुन्हा उपजताच निजेले, ऐसे आले आणि गेले, बहुत लोक श्रीराम. निजेले असताच मेले म्हणजे जागृती आली नाही. त्याचा पुढचा अर्थ असा आहे, म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त झालेलं नाहीये. त्यामुळे होतंय काय की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जठरी जननी जठरे शयनम. या चक्रातून बाहेर तो पडत नाही. मी आपल्याला मागे म्हणालो, मिरजेचे भागवताचा पत्रद्वारा अभ्यास प्रचार प्रसार करणारे एक मोठं नाव आहे, अत्यंत समर्पित जीवन जगणारे पूजनीय दिलीपराव आपटे काका. त्यांनी असं सांगितलं की भगवंताला एक मागा. काय मागाल? मला मृत्यू नको असं मागून तर चालणार नाही. मृत्यू तर कुणाला टाळला नाही. मला मृत्यू दे, पण त्याच्या अगोदर मला आत्मज्ञान प्राप्त होऊ दे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या मृत्यूचं भय काय? जन्म मृत्यू. आणि या समर्थ जे म्हणताय की लोभे ओसणाती जन, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे, किंवा देहबुद्धी अहंकारे. देहबुद्धी म्हणजे मी आहे. या पंचभौतिक देहामध्ये आणि त्रिगुणांनी विणलेला हा अष्टसात्विक देह म्हणजे तेवढ्या पुरता मी आहे असं ज्याला वाटतं, तो नुसता निजलेला नाही आहे, घोरतोय तो. गाढ झोप लागली असं समर्थ म्हणतात. समर्थ जागृतीला झोप संपली असं मानत नाहीत. आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे जागृती अवस्था आली. जागृतीचं खरं लक्षण काय आहे? जागृती कुणाला आली? कुणाला आत्मज्ञान प्राप्त झालं? जागृतीची ओळखण ऐकतयाचे लक्षण, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासूनी श्रीराम. एक महत्वाचं वर्म समर्थांनी या ठिकाणी सांगितलंय. कुणाला म्हणायचं जागृती आली? कुणाला म्हणायचं वैराग्य प्राप्त झालं? त्याचं व्यवच्छेदक लक्षण काय आहे? जागृतीची ओळखणं, ऐकतयाचे लक्षण. काय लक्षण आहे? कसं ओळखायचं त्याला? जो विषयी विरक्त पूर्ण, मग सुख असेल, दुःख असेल, लोकेशणा असेल, वित्तेषणा असेल, दारेषणा असेल, कुणापासून भय असेल, या सगळ्यापासून मुक्त आहे. आणि तो मुक्त काय वर नाहीये,
अंतरापासून हा महत्वाचा शब्द आहे. नव्या दासबोधामध्ये 5व्या दशक मंत्रांचा दशक 6वा समास त्यामध्ये ही ओवी आलेली आहे. जागृतीची ओळखणं, ऐकतयाचे लक्षण. कोण जागृत झालाय, कुणाला आत्मज्ञान प्राप्त झालंय, कुणाला वैराग्य प्राप्त झालंय. समर्थ म्हणतात जो विषयी विरक्त पूर्ण. विषय म्हणजे कामना, कुठलीही वासना. हे करायचंय, ते करायचंय, हे खायचंय, ते प्यायचंय, त्याचा आनंद उपभोगायचा आहे. या सगळ्यापासून तो विरक्त झालेला आहे, तो मुक्त झालेला आहे. आणि तो वरवर नव्हे, अंतःकरणापासून आहे. असा जो मनुष्य आहे त्याला फक्त आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं, असं समर्थ सांगतात. आणि आता ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, ज्याला स्वरूप साक्षात्काराची प्रचिती आलेली आहे, ज्याने त्या परब्रह्म स्वरूपाचा अनुभव घेतलेला आहे, त्याचं लक्षण कसं आहे, तो कसा असतो, त्याचं वर्णन समर्थांनी पुढच्या 4 ओव्यांमध्ये केलेलं आहे. 3च ओव्या आहेत तशा, 55, 56, 57, 58 4 ओव्यांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तेथे संसार दुःख आटेल, स्वये आनंद प्रगटेल, आनंदाचेही मूळ तुटेल, नवतेची जैसे श्रीराम. तेथे दृश्य अदृश्य नुरे काही, लक्ष अलक्ष निशेष नाही, स्वरूपानुभव सर्वही निवांत होईल श्रीराम. तेथे नवविधा भक्तीचा अंत, देवा भक्तासी एकांत, विश्रांती पावती संत, संत महानुभाव जेथे श्रीराम. तेथे रामदास रामी राम, सोडील आपुले नाम, विश्रांतीचे निजधाम, होईजे स्वये श्रीराम. तिथं तुमचा देह राहत नाही, तिथं तुमचं शरीर राहत नाही, तिथं तुमचं नाव राहत नाही, तिथं तुमचं रूप राहत नाही, रंग राहत नाही. स्वरूप साक्षात्कार एकदा झाला, समर्थ दासबोधामध्ये काय म्हणतात, देहो प्रारब्धावरी टाकीला. त्याला देहाचं काहीच पडलेलं नाही. स्वामी विवेकानंद 3 दिवस एका झाडाखाली बसून आलेल्या लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. 3रा दिवस उजाडला, लोक येत आहेत, त्यांच्याशी चर्चा करतायत, संवाद करतायत, आपल्या मनातले प्रश्न विचारतायत, प्रश्नांची उत्तरं घेऊन मोठ्या समाधानाने जात आहेत. पण कुणाला सुद्धा वाटलं नाही की यांना आपण जेवणाचं विचारावं, काही खाल्लंय का विचारावा. देहो प्रारब्धावरी टाकीला. हे सगळं पाहत होता एक मोची, एक चांभार लांब बसून. 2 दिवस त्यांनी पाहिलं की हा माणूस लोकांशी बोलतो आहे, लोकांच्या प्रश्नांना उत्तर देतोय, त्यांच्या शंकांचं निराकरण करतोय, पण काही खात नाहीये. 3ऱ्या दिवशी त्याला राहवलं नाही. त्यांनी 2 दिवसाचा भुकेला आहे माणूस म्हणून, स्वामीजी भुकेले आहेत म्हणून मोठा 4 खणाचा डबा भरून आणला. वरण भात भाजी पोळी सगळं आणलं त्यांनी तो टिफिन समोर ठेवला, नमस्कार केला, दूर जाऊन बसला. स्वामीजींनी पाहिलं, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणाले, काली मातेला माझी चिंता आहे. त्यांनी त्याला बोलावलं. ते म्हणाले, एवढा लांब का बसला तू. तो म्हणाला, महाराज मी मोठा प्रमाद केलाय, माझ्याकडनं मोठी चूक झाली आहे, पण मला काय करू, मला ते देखवत नव्हतं हे. स्वामी विवेकानंद म्हणाले, काय झालं, कसला प्रमाद केला तू, कसली चूक वाटतीये तुला, कसली अपराधित्वाची भावना तुझ्या मनामध्ये आली आहे. तो म्हणाला, स्वामीजी मी तिकडे लांब बसलो आहे, मी चांभार आहे जातीने, पण मी माझ्या बायकोला सांगितलं की असं असं 2 दिवस झालं तुम्ही अन्नाचा एक कण पण खाल्लेला नाहीये, आणि हे मी स्वतः पाहतोय. मी तिला म्हणालो की चांगला स्वयंपाक कर, आणि मी तुमच्यासाठी डबा घेऊन आलो.
खरं तर माझ्या हातचं तुम्हाला देणं हे अपराधीपणा आहे, माझ्यासाठी मोठा घोर गंभीर गुन्हा आहे, म्हणून मला वाईट वाटतं. स्वामी विवेकानंद उठले, त्याच्या जवळ गेले, त्याच्या पाठीवरनं हात फिरवला, म्हणाले, अरे तुला माझ्या काली मातेनी पाठवलंय, तुझ्यात हीनत्व कसं घेतो तू? एवढी माणसं 2 दिवसात माझ्याकडे येऊन गेली, कुणाला सुद्धा त्याचा वाटलं नाही, पण तुला वाटलं. तुझ्याकडे हीनत्व कसं? तू तर श्रेष्ठ माणूस आहेस. आणि स्वामीजी पोटभर जेवण केलं स्वामीजींनी. पण ही अवस्था केव्हा येते? चराचरात भगवंताला पाहिल्यानंतर किंवा स्वरूप साक्षात्कार झाल्यानंतर. स्वरूप साक्षात्कार झालेल्या परमपूजनीय अप्पांना, स्वामी वरदानंद भारतींना एकाने नांदेडहून जाताना विचारलं, जेव्हा ते म्हणाले की आता येण्याची शक्यता कमी आहे. नारायण आणि भगवंतांनी सगुण रूपामध्ये दर्शन दिलेलं स्वामी वरदानंद भारतींना, आणि ते दर्शन कुठल्या भावामध्ये दिलं, कुठल्या सगुण रूपामध्ये दिलं, ते चित्र त्यांनी काढून ठेवलं. एक मोठं चित्र उत्तर काशीला आहे, ज्या ठिकाणी त्यांनी सांगून देह ठेवला, आणि दुसरं चित्र आहे गोरठ्याला, ज्या ठिकाणी परमपूजनीय दादा अर्थात दासगणू महाराजांची वस्त्र समाधी आहे. तिथे एक चित्र आहे. तुम्हाला जर डोळे बांधून त्या चित्राच्या समोर नेऊन उभं जर केलं तर तुम्हाला असं वाटेल की या पलंगावर स्वामी वरदानंद भारती त्या तक्क्याला, त्या लोडाला टेकून बसलेले आहेत आणि बोलतायत आपल्याशी, असा भाव त्या चित्रामध्ये व्यक्त झालेला आहे. साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला, प्रशस्त न वटे जनाला, मंदबुद्धीस्तव श्रीराम. साधूला त्याच्या देहाचं काही पडलेलं नाही, कारण त्यांनी जिवंत असतानाच आपल्या मृत्यूला मारलेलं असतंय. त्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्याला स्वरूप साक्षात्कार झालेला आहे. तेथे संसार दुःख अटेल, कुठलंही दुःख त्याला राहणार नाही. स्वये आनंद प्रगटेल. आनंद कशाचा? स्वरूप साक्षात्काराचा. मला परब्रह्माची प्रचिती आली आहे, मला भगवंतांनी दर्शन दिलेलं आहे, मला निज स्वरूपाचं ज्ञान झालंय, मला आत्मज्ञान झालेलं आहे. हा जो आनंद आहे, पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतायत, आनंदाचे ही मूळ तुटेल नव्हतेची जैसे. काही दिवसानंतर, काही वेळानंतर त्याला आपल्याला असा काही आनंद झाला, अशी काही अनुभूती आली, याचा सुद्धा विसर पडेल. नव्हतेची जैसे म्हणजे सामान्य माणसासारखा हा माणूस वागू लागेल. असे कित्येक लोक आहेत आपल्या समाजामध्ये किंवा आपल्याला अधूनमधून भेटत असतात. आपल्याला वाटतं काय विशेष आहे, माझ्यासारखे आहेत, 2 वेळा खातायत, कपडे घालतायत, पण तो स्वरूपानुसंधानामध्ये मग्न असतो. तुम्ही त्याला गोड दिलं काय, तिखट दिलं काय, पोटभर दिलं काय, आवडणारं दिलं काय, अन्न आवडणारं दिलं काय, या सगळ्याच्या पलीकडे तो गेलेला असतो. तेथे दृश्य अदृश्य नुरे काहीही उरत नाही. दृश्य विश्वही नाही आणि अदृश्य असलेलं परब्रह्म स्वरूप देखील नाही. लक्ष अलक्ष निशेष नाही. स्वरूपानुभव सर्वही निवांत होईल. स्वरूपानुभव सर्वही, सगळीकडे त्याला त्या परब्रह्माचं अस्तित्व दिसेल आणि निवांत होईल. त्याच्या सगळ्या चित्तवृत्ती शांत होतील. मग त्याच्या घरातला माणूस गेला तरी त्याला दुःख नाही आहे, घरामध्ये गोडधोड केलं तरी त्याला फार सुख नाही आहे. कायम त्याची समाधानाची वृत्ती आहे. तेथे 9दा भक्तीचा अंत, देवा भक्तासी एकांत. विश्रांती पावती संत, संत महान भाव जेथे. एक लक्षात घ्या,
श्रवण, कीर्तन, नामस्मरण, अर्चन, वंदन, पादसेवन, सख्य, दास्य, या 8 भक्तीपर्यंत द्वैत आहे. तो आणि भगवंत आहे, सेवक आणि स्वामी आहे, भक्त आणि भगवंत आहे. पण इथं आता तो वेगळा कुठे? त्यामुळे या 8ही भक्तींमध्ये तो कुठे अडकून पडत नाही. फुलच पाहिजेत, पाणीच पाहिजे, सोहळ्यातलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, यातला कुठलाही धरबंध त्याला लागू होत नाही. कारण देवा भक्तासी एकांत, विश्रांती पावती संत, संत महानुभाव जेथे, अशी त्याची अवस्था होते. नाना आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत श्रीराम. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, नातरी भक्तीची फळश्रुती, ते हे संत श्रीराम. समर्थ म्हणतात, या अवस्थेमध्ये मी आलेलो आहे, पण मला तुझी तळमळ आहे रे. तू माझ्या जवळचा शिष्य आहेस, तू माझा पहिला सत्शिष्य आहेस, म्हणून मी हे तुला सगळं सांगतोय. आता या स्थितीला आल्यानंतर मी माझ्या रामदास या नावाला, या पंचभौतिक अष्टसात्विक शरीराला तरी मी कशाला धरून राहायला पाहिजे? तेथे रामदास रामी दास रामी राम, सोडील आपुले नाम, विश्रांतीचे निजधाम, होई जे स्वये श्रीराम. आता म्हणले मी शांत वृत्ती आहे. रामकृष्ण परमहंसांनी एक उदाहरण दिलेलं आहे, ते आमच्या सुनील दादा चिंचोळकरांनी सुद्धा सांगितलं. पुरी लाटली आहे आणि ती तेलात सोडली आहे तळण्यासाठी. ती जशी सोडली तेलामध्ये, चुरचुर 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 आवाज येतो आणि ती फुगायला लागते. फोडो 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 आल्यासारखी येतात, त्यातून हवा निघते, ती पुरी फुगते. आणि मग आपण काय करतो? ही पुरी फुगली कसं समजतं? ही तळल्या गेली कसं समजतं? कारण तिचा आवाज बंद होतो. अष्टधा भक्तीमध्ये भगवंत आणि भक्त अशी द्वैत भावना आहे. तेल आणि पुरी आहे, ती चुरचुर चुरचुर करतीये. आत्मनिवेदन भक्तीमध्ये ती पुरी आता बाजूला आहे, ती पूर्ण फुगलेली आहे, ती पक्की झालेली आहे. मग आपण तिला झाऱ्याने बाहेर काढतो. एकदा पुरी फुगली, ती चांगली तळल्या गेली की तिचा आवाज बंद होतो. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेलं हे उदाहरण आहे. समर्थ म्हणतात, अरे माझी हीच अवस्था आहे, मला सुद्धा हे कुठल्याही क्षणी टाकून देता येईल, पण आम्हाला या अवस्थेची कल्पना यावी, आम्ही त्या साधन मार्गावरून पुढे चालत राहावं, म्हणून आम्हाला ही सगळी सूचना, सगळं वर्णन, सगळा उपदेश समर्थ आम्हाला सांगतायत. समर्थांनी त्या काळामध्ये उद्धव स्वामींना हे सांगितलं. या ग्रंथाच्या रूपाने ते आज आमच्या जवळ आहेत. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, सायोज्यतेची वाट गवसेल की. काही खटपट करू नका, माझं दासबोध पहा, तुम्हाला तुमचं स्वरूप लक्षात येईल. आणि हे स्वरूप लक्षात यावं, तो अनुभव आपल्याला समजावा आणि आपण त्या साधनेच्या मार्गावर चालावं, म्हणून समर्थ आपल्याला हा सगळा सांगण्याचा खटाटोप करतायत. समासाच्या 16व्या समासाच्या शेवटची ओवी आहे. समर्थ म्हणतात, इथे श्री रामदास रामाचा विनवी म्हणे रघुनाथ वाचा, कुतर्क निघावा नामाचा, राम शब्दे वर्णिता ऐसा श्रीराम. इति श्री रामदास रामाचा. आता शेवटी कुणाचा आहे हा?
हा रामाचा दास आहे. विनवी म्हणे रघुनाथ वाचा. मी विनंती करतोय, मी अर्जबी वृत्तीनं तुम्हाला सांगतोय, भगवंताचं नाव घ्या, माझ्या रामाचं नाव घ्या. वाचेनी कुठल्या वाचेनी घ्याल? वैखरीनी घ्या छान, मध्यमेनी घ्या सुरेख, पश्यंतीने घेऊ शकाल, अरे वा, परेने घेताय, झालं काम तुमचं, असं समर्थ म्हणतील ना मला. खाली 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 उतरत जायचे. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. परे खालते त्या ठिकाणापर्यंत जाता आलं पाहिजे. आणि हे जाण्यासाठी समर्थ म्हणतात एकच नाव काफी है, एक ही नाम काफी है, ते आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव. कुतर्क निघावा रामाचा नामाचा. मनामध्ये कुठलाही कुतर्क आणू नका, कुठलाही तर्क आणू नका, कुठली शंका आणू नका, कुठला प्रश्न आणू नका, कुठला किंत आणू नका. रामाचं नाव हे असं अगाध है. राम शब्दे वर्णिता ऐसा. कारण ते एवढं अवर्णनीय आहे की त्याचं वर्णन सुद्धा मी करू शकणार नाही. कारण वर्णन करणारा हा देह सुद्धा पंचभूतिक आहे, माईक आहे. पण या माईक देहाच्या माध्यमातूनच आपल्याला तिकडे जाता येतं. अशी साधना आपण सगळ्यांनी करावी, अशी समर्थ या 21 समासी दासबोधातील 16व्या समासामध्ये या शेवटच्या ओवीमध्ये सांगतात. आपल्या सगळ्यांना याची देही याची डोळा अशी साधना प्राप्त व्हावी, ही रामाला प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.